नमस्कार मंडळी. मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तसंच सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आपण या पेजवरून या नवरात्रोत्सवादरम्यान दररोज एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेतो आहे, एका व्यक्तिमत्वाची ओळख करून घेतो आहे, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती घेतो आहे आणि या आपल्या आसपास असलेल्याच स्त्री शक्तीचा जागर करतो आहे. तर आज आपल्या भेटीसाठी असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व येणार आहे. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. तर आज आपल्या भेटीला येणाऱ्या ज्या उत्तुंग अशा व्यक्ती आहेत त्या म्हणजे डॉक्टर प्रतिभाताई कणेकर. त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर अभ्यासक क्षेत्रामध्ये त्या अगदी विद्यार्थी दशेपासूनच अग्रेसर आहेत. MA ला असताना पुणे विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आणि त्या वर्षीच्या मराठीच्या सर्व पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. त्यानंतर मुंबई विद्यापीठात 1987ला त्यांना PhD प्राप्त झाली. सोनोपंत दांडेकर कॉलेजमधून विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या आणि नंतर त्या ठिकाणाहूनच सेवानिवृत्त झाल्या. 4 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD झाले. तसंच 2 विद्यार्थ्यांना MPhil देखील मिळालं. कथालेखन, समीक्षा लेखन आणि संशोधनात्मक लेखन यामध्ये त्यांना रस आहे. स्त्रीवादी समीक्षा हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. अनुवादित कथा, व्यक्तिचित्र, संशोधन, वृत्तपत्र, नियतकालिकं यातून लेखन, चर्चासत्रांमधून निबंध वाचन असा व्यासंग आहे. त्यांचा PhDचा विषय होता मराठी वाङ्मयातील स्त्रियांची आत्मचरित्रे, एक चिकित्सक अभ्यास. कालखंड 1880 ते 1980 म्हणजे या 100 वर्षांच्या काळातील स्त्रियांची आत्मचरित्र यांचा त्यांनी अभ्यास केला आहे आणि PhD त्यांना मिळालेली आहे त्यामध्ये. तसंच आणखीन काही पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्यामध्ये लता जाहल्या कल्पतरू हे पुस्तक देखील 20व्या शतकातील कमलाबाई टिळक ते मेधा पाटकर स्त्री व्यक्तिचित्र. तसंच परिघावर जगताना हा कथासंग्रह. पालघर तालुका, बोली, समाज व संस्कृती हे संशोधनात्मक लेखन त्यांनी केलं आहे पालघर तालुक्यातील बोलीभाषेवर. तसंच सिंड्रेल्ला गंड अर्थात स्त्री मनात दडलेले स्वातंत्र्याविषयीचे भय हे अनुवादित लेखन आहे आणि परिघाकडून केंद्राकडे कृष्णवर्णीय स्त्रीवाद हे देखील अनुवादित लेखन आहे. त्यानंतर अलीकडेच त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तर अशा ह्या व्यासंगी व्यक्तिमत्वाबद्दल अधिक जाणून घेऊयात. त्यांच्याशी बोलताना त्यांचा सगळा प्रवास उलगडेल आणि आपल्याला त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळेल. तर पुढचा जो हा भाग आहे मुलाखतीचा हा मी तपस्या नेवे यांच्याकडे सुपूर्द करते, कारण त्यांची मुलाखत घेणार आहेत तपस्या नेवे. नमस्कार. मनदर्पण एक श्राव्यानुभव या आमच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षिका प्रतिभाताई कणेकर. प्रतिभाताई, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या या मनदर्पण या फेसबुक पेजवरती. नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय आणि आम्ही 3घी जणी मिळून ही संकल्पना सुरू केलेली आहे मनदर्पणची आणि यामध्ये एक स्त्री म्हणून तुम्ही जोडल्या जाताय नव्याने आणि आमचं कुटुंब असं हळूहळू मोठं होत चाललेलं आहे याचा विशेष आनंद आहे. प्रतिभाताईंची ओळख आपण सुरुवातीला ऐकलीच की त्यांचं लिखाण किती आहे, इतकी वर्ष त्या लेखन करतायत. आणि प्रतिभाताई, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही खरं तर शिक्षिका होतात आणि त्याच्यानंतर तुमचा हळूहळू लेखनाचा प्रवास सुरू झालेला आहे. तर हा प्रवास नेमका सुरू कधी झाला आणि कसा झाला? लेखनाचा प्रवास खरं सांगायचं तर सुरू लहानपणीच झाला. कारण माझी आई खूप चांगल्या कविता करायची. आजोळहून मला हा वारसा मिळालेला आहे. माझे आजोबा कवी सम्राट म्हणून प्रसिद्ध होते, किंबहुना त्यांना सम्राट
हे टोपण नाव राम गणेश गडकरींनी दिलेलं होतं. आणि माझे मामा यशवंत कर्णिक गोव्याच्या गोव्याला राहायचे आणि त्यांना गोवा साहित्य अकादमीचं, गोवा राज्य सरकारचे अनेक पुरस्कार त्यांच्या कादंबऱ्यांना आणि कथांना मिळालेले आहेत. त्यामुळे म्हणजे तसा वारसा होताच लेखनाचा. आणि लहानपणी म्हणजे आई तर प्रत्येक आमच्या कुटुंबामधल्या सणा समारंभांना कविता वगैरे करायची, मंगलाष्टका करायची. त्यामुळे कविता जुळवणं जणू काही असतंच असं वाटत राहिलं होतं. आणि मला जशी आठवते तसं काहीतरी जुळवत असायचेच मी. बर. आणि मला वाटतं मी लहान असताना महाराष्ट्र टाइम्स नव्याने आला होता काय, मला असं वाटतंय. आणि माझ्या वडिलांनी मी अशा केलेली एक कविता पाठवून दिली होती मी 3रीत असताना. आणि ती काहीतरी आली होती, एखादी काहीतरी कथा बिथा. अर्थात ते काही सगळं अनुकरण असतं आपण जे वाचतो ते. पण तेव्हा लिहित होते. थोडंसं घरी कौतुक व्हायचं. शाळेमध्ये टिळक पुण्यतिथी, महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी, तेव्हा कविता करायच्या आणि वाचायच्या. असं कविता ही आधी सापडली होती आता. पण मग जसं कॉलेजला गेले आणि वाचायला लागले तेव्हा कळलं की आपण कविता वाचली पाहिजे, आपण करण्यात अर्थ. पण गंमत सांगते, मी 9वीत असताना मला नाशिकचा एक ती संस्था आहे, अजूनही चालू आहे ती संस्था, ते बालकवी पुरस्कार द्यायचे. त्याच्यात माझ्या एक संध्येचे स्वयंवर नावाच्या कवितेला पुरस्कार वगैरे मिळालेला होता. पण कविता नंतर संपली आणि कॉलेजला गेले आणि कथा सापडली. तर माझ्या पहिल्याच कथेचं खूप भरभरून स्वागत त्यावेळेला झालं. आणि म्हणून मग मला वाटायला लागलं आपण कथा लिहू शकतो. कट्टी नावाची कथा मी कॉलेजच्या मॅगझिनसाठी लिहिली होती. आणि मग तेव्हा इंदू सागरीकर कथा स्पर्धा महाराष्ट्रातल्या लेखिकांसाठी चालू होत्या. आणि माझ्या सरांनी, डॉक्टर मसूद पाटील, त्यांनी मला सांगितलं की अहो तुझी छान आहे कथा, ती पाठव. आणि गंमत म्हणजे तिला मिळाला की पुरस्कार, असं झालं. तेव्हा लिहित सुटले म्हणजे. पण एकूण म्हणजे खूप लिहित सुटले हा नाही मला वाटतं शब्द प्रयोग योग्य होणार, कारण मी इतकी भराभर लिहित नव्हते. अधून मधून लिखाण चालू होतं. कथा लिहित होते, कुठेतरी पाठवत होते, छापून येत होत्या, आनंद मिळत होता, असं चालू होतं. पण म्हणजे आपण काही लेखिका वगैरे आहोत असं नाही तेव्हा वाटलं. पण चालू होतं लिखाण. आणि मग शिक्षकी पेशामध्ये आल्यानंतर तर लेखन वाचन आवश्यक असतं. आणि मी हाडाची शिक्षिका, मला खूप आवडतं मुलांच्या बरोबर राहायला आवडायचं. मग त्यांच्याबरोबर काहीतरी वाचायला आवडायचं, त्यांना काही समजून द्यायला आवडायचं. त्यामुळे चालू राहिलं. तुमच्या या लेखनाच्या प्रवासामध्ये आपण म्हणतो ना की जसं शिक्षकांकडे बघून सुद्धा विद्यार्थी शिकत असतात, पण तसं विद्यार्थ्यांचं कधी असं झालं का की बाई आमचं कथा लिहितात किंवा बाई आमचं कविता करतात, एवढं चांगलं सांगतात, आपणही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करूयात, असं कधी काही झालं का? म्हणजे असं काही आठवतं का तुम्हाला असं काही? हा, विद्यार्थी खरं सांगायचं तर मी जिथे शिकवत होते ना, पालघरला शिकवत होते, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय. त्याच्या आधी 2-4 ठिकाणी कॉलेजेसमध्ये तो होतकरू, तो जो एक काळ असतो त्याच्यामध्ये होते. पण मी स्थिरावले पालघरला. तिथे खरं म्हणजे वातावरण असं की पहिली पिढी शिक्षण घेणारी होती. त्यामुळे घरामध्ये त्यांच्या वातावरण काहीच नसायचं. पण त्यांना शिकवलेलं आवडायचं. येऊन म्हणजे समोरून पण यायचे नाही, मागच्या दरवाजाने धावत यायचे लेक्चर संपल्यानंतर. म्हणजे इतका मुजरेपणा त्या विद्यार्थ्यांमध्ये होता. पण आता म्हणजे माझा जो विद्यार्थी होता आणि नंतर तो कलिक झाला आणि आता तिथे तो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, विवेक कुडू म्हणून, तो एक चांगला कथालेखक आहे. म्हणजे लवकरच त्याचा संग्रह येईल अशी अपेक्षा आहे. आणि तो म्हणतो की बाई तुम्ही कथा लिहिताना बघून मला वाटायला लागलं की आपल्याजवळ पण काहीतरी सांगण्यासारखं आहे आणि आपण लिहू शकतो. हा मला सर्वात आनंद आहे. तेच असतं की एखाद्या शिक्षिकेला जो आनंद असतो की आपल्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी नाव कमावलं
एखाद्या क्षेत्रामध्ये, तर तो त्या शिक्षिकेचा एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. या लेखनाच्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला एक विशेष प्रेरणा आपण म्हणतो ना, की एखादी गोष्टीला आपण सुरुवात करतो तर त्यावेळेस एक काहीतरी विशिष्ट प्रेरणा असते किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघून आपण ती करायला लागतो, किंवा तर तसं लेखनाचं तुमचं तसं काही झालं का? तुम्ही सांगितलं की घरातनं तुमचा वारसा होता, पण एक चालना मिळणं त्या गोष्टीला की नाही मला आता कथालेखन करायचंय, तर कथालेखनामध्ये मी सुरुवात केली आहे, त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळणं किंवा त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणं की याच्यात कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कथा नेमकी कशी लिहावी, यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन? मार्गदर्शन प्रत्यक्ष असं नाही, हम्म. पण माझ्या सुदैवाने एक झालं की TYBA ला एक पेपर असतो पहा, अजूनही मला वाटतं तो आहे, फॉर्म ऑफ द लिटरेचर. हो. तसा आमच्या वेळेला कथा होता हा. आणि त्या निमित्ताने मराठी कथा भरपूर वाचली, भरपूर वाचली सगळी पहिल्यापासून. आणि तेव्हा मला कथा आवडते हे पण लक्षात यायला लागलं, त्यामुळे मग मिळतील तसं वेडं वाकडं पण वाचत सुटले. माझा सबऑर्डिनेट इंग्लिश होता विषय, त्यामुळे मग थोडंफार इंग्रजी वाचन पण. अर्थात आपल्या अभ्यासक्रमात जे इंग्रजी असतं ना ते खूप जुनं असतं त्यामुळे तेव्हा नाही. मग नंतरच्या काळामध्ये म्हणजे आणि विशेषतः माझी मुलगी जेव्हा अमेरिकेमध्ये गेली आणि ती खूपच वाचते, तिच्यामुळे मग माझं वाचनही वाढलं आणि मग लिहित राहिले. पण असं अमक्यासारखं लिहावं असं मात्र नाही नाही. झालं. आणि तुमच्या कथांमधनं ते जाणवतच, म्हणजे तुमचा नुकताच कथासंग्रह एक प्रकाशित झालेला आहे, कौलं उडालेलं घर, आणि त्याआधी तुमचा आलेला परिघाबाहेर जगताना, परिघावर जगताना. तर ह्या दोन कथासंग्रहामधल्या कथा, तर स्वतः तुम्ही जेव्हा एक लेखिका म्हणून या दोन्ही कथासंग्रहांकडे बघता त्यावेळेस तुम्हाला काय स्वतःला त्याच्यामध्ये बदल जाणवतो? की आता ह्या जवळपास मला वाटतं 10 वर्षांनी जास्त 10 ते 15 वर्षांचा मध्ये गॅप गेलेला आहे, की एवढ्या वर्षांनी तुमचा तो कथासंग्रह आलेला आहे. तर तेव्हा त्यातल्या कथा आणि आत्ता कौलं उडालेलं घर मधल्या कथा, याच्यात तुम्हाला स्वतःला एक लेखिका म्हणून बघताना काय जाणवतं? एक तर मला स्वतःला नक्कीच माझ्या मर्यादा माहिती आहेत की तसं मी एक शिक्षिका, एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये राहिलेली वाढलेली अशीच एक स्त्री आहे मी. म्हणजे मला चळवळीचं आकर्षण आहे, पण मला माहिती आहे की मी काही चळवळीमध्ये जाऊन, कारण मी काही काळ मेधाताई पाटकरांच्या नर्मदा आंदोलनाशी थोडीशी जोडली गेलेले होते. म्हणजे मी मणिवेलीला वगैरे 2-3 वेळेला जाऊन आले होते. स्त्रीमुक्ती चळवळीशी पण मला जोडून घ्यावंसं वाटलं. पण मग लक्षात आलं की हा माझा पिंड नाही, माझा पिंड लिहिण्याचा आहे, माझा पिंड शिक्षिकेचा आहे. मला जर काही बदल घडवायचा असेल तर एक शिक्षिका म्हणून घडवू शकेल, म्हणजे माझ्या मर्यादेमध्ये किंवा मला माझं सामर्थ्य म्हणूयात की मर्यादा म्हणूयात, पण तो बदल मी विद्यार्थ्यांमध्ये घडवू शकते असं मी नाही जाऊ शकत आहे. पण त्यातून मला असं जाणवायला लागलं की अमुक विषय माझ्या मनामध्ये शिरलाय आणि तो मला अस्वस्थ करतोय, आणि मग त्यातून लिखाण व्हायचं. पण कविता आणि कथा याच्यामध्ये हाच फरक असतो की कविता मनामध्ये उमलली ना की लिहून काढायला मग मला वाटतं जास्ती वेळ नाही लागत. मग ते केव्हा तरी एक स्वतःजवळ डायरी ठेवलेली आहे, रात्री, सकाळी, पहाटे केव्हा. पण कथा मनामध्ये फुलत राहिली ना तरी त्याला एक बैठक लागते, आणि ती बैठक जशी मिळेल तसं लिहित राहायला लागायचं. तर त्यामुळे कथालेखन कमी झालंय तुलनेने. पण बदल तू म्हणशील तर हो, नंतरच्या कथांमध्ये मला जाणवायला लागलं, विशेषतः जसं स्त्रीमुक्ती चळवळ इथे आली आणि माझा तो स्त्रीवादाचा अभ्यास पण थोडा सुरू झाला, आणि मग इथे जे मी सगळे बदल बघायला लागले, म्हणजे अगदी पालघर सारख्या ठिकाणच्या माझ्या मुला मुलींमध्ये होणारा प्रवास करताना भेटणाऱ्या, मी बोरिवली ते पालघर हा प्रवास जवळजवळ 25 वर्ष केला. त्यामुळे प्रवासामध्ये ज्या मुली भेटायच्या, बायका भेटायच्या, ते जग सगळं ते बघत होते. पुन्हा एक असं आपोआपच झालं की बोरिवली म्हणजे शहरामध्ये आणि 1-1.5 तासाने मी ज्या ठिकाणी पोहोचायचे ते वातावरण पुन्हा एकदम वेगळं असायचं.
नंतर जो साधारणपणे 2004 पासून तर 9 पर्यंत माझ्या मुलांच्या बरोबर पालघरातल्या बोलींवरचा आम्ही जो प्रकल्प केला संशोधनात्मक, तेव्हा तर आणखीन आतमध्ये जे पालघर मध्ये आम्ही फिरत राहिलो गावागावांमधून, तेव्हा लक्षात आलं की अरे हे आणखीन वेगळे आहेत, यांची समस्या वेगळ्या आहेत, यांचं जगणं वेगळं आहे. म्हणजे मग ही सगळी नाती कशी जुळवायची, म्हणजे असं सगळं मनामध्ये काहीतरी येत राहायचं. किंवा पालघरला जे इथून बोरिवलीला येताना आम्हाला काही लोकल्स नसायच्या, थ्रू ट्रेन्स असायच्या आणि त्या राईट टाइम मध्ये अर्धा तास लेट किंवा तर म्हणजे इतका वेळ स्टेशनवर बसून राहायला लागायचं. मग ते सगळं आजूबाजूचं टिपत राहायचं मनाने. तर हे सगळं करताना कथेमध्ये म्हणजे एक कुटुंबामधल्या नातेसंबंधांच्या पासून तर हे आजूबाजूला आपण जे बघतो आपण ते सगळं असं घुसळण होऊन कथांमध्ये मला वाटतं यायला लागलं. बरोबर. तुम्ही सांगितलं आता की पालघरला तुम्ही बोली भाषांचा जो प्रकल्प केला, तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये किंवा त्या गावांमध्ये पूर्ण तुम्ही जेव्हा फिरला, तर तेव्हा तिथल्या स्त्रिया आणि त्याच वेळेस तुम्ही जेव्हा ट्रेनमधनं जायच्या त्या मध्यमवर्गीय स्त्रिया किंवा तुम्ही जिथे राहत होतात बोरिवलीमध्ये तिथल्या स्त्रिया, म्हणजे त्यांचं तिथलं एकूण समाज जीवन, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जातो? हो असायचंच ना, पुष्कळच असायचं. म्हणजे तुला एक म्हणजे अर्थात ते सुद्धा आपण म्हणतो, आपण शहरातल्या बायकांच्या समस्या वेगळ्या असतात, बरोबर, त्यांच्या एक वेगळ्या असायच्या, ते दिसायचं. नंतर प्रवासामध्ये ज्या असायच्या त्यावेळेला पालघर जिल्हा नव्हता, पालघर तालुका होता आणि हा ठाणे जिल्हा होता. तर अक्षरशः मला वाटतं इकडे कल्याण किंवा कल्याण पासून सुद्धा काही मुलीच म्हणेल मी त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवायला यायच्या आणि भल्या पहाटे निघून त्या पोहोचायच्या केव्हा तिथून संध्याकाळी. आणि त्यांना म्हणजे आम्ही म्हणायचो की आम्हाला खूप त्रास होतो, पण आम्ही निदान दुपारी लेक्चर संपल्यावर निघायचो, त्यामुळे त्यांना आमचा हेवा वाटायचा की तुम्ही किती लवकर घरी जाता. आणि आम्ही म्हणायचो की मुंबईतल्या कॉलेजेस मधले प्रोफेसर्स किंवा बायका पहा, एक 4 तासामध्ये आपली लेक्चर संपवून घरी जाऊन आरामात, तोपर्यंत आपण प्रवासातच आहोत. म्हणजे हे सगळी अशी जगं वेगळी 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 होतीच. आणि तू म्हणतेस तसं ज्या वेळेला या भाषेच्या निमित्ताने, बोलींच्या निमित्ताने फिरायला लागलो, तेव्हा लक्षात यायला लागले की ह्या मुली सुद्धा एका वेगळ्या संघर्षातून जात आहेत. म्हणजे कॉलेजेसमध्ये त्या वेगळी काही मूल्य शिकतात आणि त्या घरामध्ये बघतात तेव्हा किंवा आपल्या समाजात बघतात तेव्हा ते वेगळं असतं. मला एक दिवस तर मला असं खूप आठवतंय की मी जवळजवळ 8 दिवस मी अस्वस्थ होते. मग मला आमचा विवेकच म्हणायला लागला, बाई तुम्ही एवढ्याशा गोष्टींनी असं होता, अजून किती गोष्टी तुम्हाला बघायला लागतील वगैरे असं. तर म्हणजे तिथे आम्ही बघत होतो की त्या बायकाच जी दारू तयार करणं हा तिथे व्यवसाय आहे, त्या बायका करायच्या. आणि मग ती एक जण मला सांगायला लागली तिच्या बोलीत अर्थात की माझ्या की आता तुमच्या कॉलेजेसमध्ये येतात ना, तुमच्या कॉलेजात येतात ना मुलं, ती येऊन आम्हाला शिकवायला जातात की हे करू नको, हे करू नको, पण हे केलं नाही तर ते शिकणार कशी आहेत? तर त्यांना शिकण्यासाठी पैसा हाच लागतो ना. म्हणजे अशा काही गोष्टी. किंवा विभावरींचं पुस्तक त्यावेळेला कळ्यांचे विश्वास होतं शिकवायला. आणि म्हणजे शहरी आपले ना खूप विचार बाजूला ठेवायला लागतात, म्हणजे आपोआपच कळतं आपल्याला, असं माझ्या लक्षात आलं. तर मी बोलताना 60 वर्ष साधारणपणे तेव्हा झाली होती त्या पुस्तकाला. आणि म्हणून मी आपली बोलून केले की म्हणजे त्यावेळेला ह्या समस्या होती असं. आणि आता कदाचित ह्या कथा तुम्हाला इतक्या म्हणजे खूप काही क्रांतिकारक वाटणार सुद्धा नाही असं. पण तुला म्हटलं तसं मी लेक्चर होऊन बाहेर आले आणि मागच्या बाजूने राहत एक घोळका आला मुलींचा. आणि मग एवढा वेळ किलबिलत राहिल्या त्या आणि मग म्हणायला लागल्या की बाई तुम्ही म्हणता या समस्या
घातलेल्या आहेत. नाही, आमच्या समाजांमध्ये अजून असं होतंय. मग एक एक जणी आपल्या आणि मग अनुभव त्या सांगतात. लेक्चर्स आटोपल्यानंतर यायच्या टेबल होती, गोळा व्हायच्या. मग खूप जणींचे खूप प्रश्न माझ्या परीने सोडवायचा प्रयत्न करायचे. पण त्या मुलींचे पण होते खूप प्रश्न असतात. ते. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की समाज बदलतोय, समाज पुढे जातोय, सुधारतोय, पण कुठेतरी त्या समस्यांचं स्वरूप बदलत असतं असं मला वाटतं की स्वरूप आणि काहीतरी काहीतरी त्या सुद्धा असतात अगं समस्या. म्हणजे शहरांपेक्षा आपली खेडी अजून 100 वर्ष मागेच आहे. बरोबर. तिथून आणखीन पुन्हा अजूनही कुठे त्या छोट्या छोट्या जाती, समाज, म्हणजे हे सांगितलं ना पालघरच्या त्या आम्ही बोलींचा अभ्यास म्हणजे एका समाजाचाच अभ्यास झाला ना. हो. तो सांस्कृतिक अभ्यास होता, म्हणजे समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास होता. पालघरमध्ये जवळजवळ 12 बोली बोलल्या जात होत्या, त्यातल्या आम्ही 6 घेतल्या. पण म्हणजे असं लक्षात आलं की प्रत्येक समाजाचं आपलं आपलं एक जग आहे. बरोबर. या सगळ्या स्त्रिया तुमच्या अवतीभोवती होत्या, म्हणजे वेगवेगळ्या स्तरातल्या होत्या, वेगवेगळ्या समाजातल्या होत्या. त्याच्यामुळे कुठेतरी तुमच्या कथांमध्ये स्त्री केंद्री जीवन किंवा त्यांच्या भावविश्वाचा तुम्ही घेतलेला वेध असं काही म्हणजे ठरवून तुम्ही लिहित गेला की ते असं आपसूक होत गेलं तुमच्याकडनं? नाही, ठरवून नाही. हा. कदाचित आपोआपच होत गेलं. हा. कदाचित आपोआपच होत गेलं. पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की ती शेवटी कथा डोक्यात ती घोळत राहते, कुठेतरी ती गोष्ट घोळत राहते. मग असं कधीतरी बघितलेला प्रसंग असेल किंवा समाजातली बघितलेली एखादी घटना असेल किंवा तुम्ही अनुभव घेतलेला असेल आणि मग ती जेव्हा एखाद्या कथेच्या स्वरूपात जेव्हा ती पूर्णपणे तयार होते तर तो प्रवास कसा असतो नेमका? कधीतरी व्यक्तीच आधी डोळ्यासमोर येतात की, पण त्या व्यक्तीची ती गोष्ट होत नाही. मग कुठे अनेक ठिकाणी पाहिलेले वेगळे वेगळे प्रसंग असतात. बरोबर. ते एकत्र यायला लागतात. कधी वाचलेलं आपण असतं ते डोक्यात वळत राहतं. कधीतरी त्याला काय म्हणूयात निवेदक सापडायला लागतो. तो बरोबर तोच असेल का? म्हणजे मी म्हटलं तसं त्या माझ्या सुरुवात एक बिट्टूच्या आईचं घर म्हणून मी कथा लिहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलीचं भावविश्व त्याच्यामध्ये आहे. आणि खरं म्हणजे हा जे बिट्टूची आई आहे त्या खरोखरीच एक बिट्टू नव्हता, तो दुसरा होता, छोटू म्हणून होता. आणि त्यांच्या घरामध्ये माझं बालपण खूप छान जोजवलं गेलंय. त्यांनी माझे खूप लाड केलेले होते. त्या कुठेतरी माझ्या मनामध्ये होत्या. पण अर्थात ते सगळेचे सगळे प्रसंग ते नाही आले. मग नंतर मी कदाचित माझ्या मुलींचे पाहिलेले असतील, आणखीन कोणाचे लहान मुलांचे आले, पण त्यातून ती कथा आकाराला आली असं घडतं. काही वेळेला एखाद्या, आणि मला माहिती नाही पण मला ना एक वयस्कर स्त्रियांचं दुःख आहे खूप मला बेचैन करतं. म्हणजे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना विशेषतः माझ्या समोर अर्थातच मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा आहेत. त्यांना कधी स्वतःच्या संसारातही स्वातंत्र्य नाही मिळालं. नंतर मुलांच्या संसारांमध्ये त्या आल्या. म्हणून माझी आधीच्या कथासंग्रहामध्ये एक शतायुषी म्हणून कथा आहे. आणि त्यांना जरी दीर्घायुष्यानंतर लाभलं आणि मुलांची सुख त्यांनी पाहिली ना, तरी त्या मुलांच्या घरात उपरे पण त्यांना वाटत असते. हे मी खूप जणांचं अनुभवलेलं आहे. ती कथा रंगनाथ पठारे सरांना खूप आवडली होती. माझ्या पहिल्या संग्रहाचं प्रकाशन त्यांनी केलं होतं. आणि एकूणच मग बघताना वाटतं की अरे ही म्हणजे त्या कथेमध्ये एक सांगू का बोलू? तर म्हणजे एक असा शेवटी की शेवटचे दिवस आहेत, ती आबाई म्हणून त्यातली आहे. शेवटचे दिवस आहेत अगदी की तिला स्वतःला अजिबात हालचाली आता करता येत नाही. आणि तिची नात लेक्चरर झाली, ती येते आणि ती जेव्हा तिचं स्पंजिंग करायला लागते त्यावेळेला तिला ते असे दिसतात तिचे जुळे पडलेले स्तन किंवा खाली पावडर लावायचं असतील तर ती योनी. मग तिला वाटतं की अरे एकेकाळी ह्या अवयवांनी किती जणांना जोजवलेलं आहे तिच्या स्तनांनी स्तन्य देऊन.
आज ते सगळे एखादं निर्माल्याचे कळे व्हावेत तसे झाले, किंवा तिची योनी ही एक काळ कदाचित त्या अवयवाने तिला आनंदही दिलाय, त्या अवयवाने सर्जन सुद्धा केलेलं आहे, आणि आता म्हणजे सबंध पसारा असा एक निर्माण करावा आणि ते कमळ मिटून जावं तशी झाले असं मला त्यावेळेला वाटलं. आणि त्याचा उल्लेख म्हणजे पठारे सरांनी केला होता की पण म्हणजे कसं सुचलं नाही मला माहिती, पण असं हे बघताना नेहमी म्हणजे ह्या सुरकुतलेल्या बायकांकडे बघताना म्हणजे नेहमी मनात येतं की एकेकाळी अर्थात पुरुषांचंही असंच असणार आहे. पण म्हणजे आणि मग हे क्षण गेले कुठे, म्हणजे हा एक नेहमी पडणारा पुन्हा म्हणजे स्त्री पुरुष याच्या पलीकडे जाणारा प्रश्न एक मनात माझ्या नेहमी येतो की खरंच की अनुभवलेले आपण क्षण त्यावेळेला मी असं वाटत असतं की खूपच काहीतरी आहे, एक खूप सुखाचं खूप दुःखाचं, विशेष दुःखाचं आपल्याला खूप अधिक वाटतं, पण त्या व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांनी भोगलेले हे सगळे क्षण कुठे गेले जातात, काय होतं त्याचं, असा एक प्रश्न नेहमी अस्वस्थ करणारा असतो. तो माझ्या काही कथांमध्ये मला वाटतं येतो सुरुवातीच्या झालेल्या आहेत. नंतरच्या तू म्हणतेस तशा ह्या कथांमध्ये 90 नंतरचं बदललेलं जग जे आहे, आणि पुन्हा तुला म्हटलं तसं इथे विशेषतः तरुण मुली आता त्यांच्या प्रायोरिटीज पण बदललेल्या आहेत जगण्याविषयीच्या. बरोबर. म्हणून माझे ते कौलं उडालेलं घर मध्ये तुला गंमत सांगते की त्याच्यामध्ये सुरुवातीचा असा एक प्रसंग आहे का, ती गीता घरामध्ये शिरते आणि आईचा फोटो आहे, तिथे ती फक्त हात जोडते आणि नंतर ह्या सगळ्या बहिणी आहेत एकत्र आलेल्या. आता ही कथा जवळजवळ 4-5 महिने माझ्या मनात घोळत होती, आणि आधी ती येत होती ती त्या आईच्याच नजरेतून येत होती. मग मी म्हटलं की नाही, मला इथे म्हणजे मला या तरुण मुलींना मोकळं सोडायचंय, मग त्या आईची नजर. मग एक दिवशी असं मनात आलं की तिचा फोटोच असू दे फक्त वरती फ्रेम केलेला, पण ती फोटोत तर बोलायला लागली, ते पण मला नको होतं की म्हणजे ती एका वेळेला तर असंही म्हणते की अरे या मुलींचं हे मी सगळं ऐकते आहे, आणि आपण यांना जेव्हा सारखा उपदेश करतो तेव्हा आपण आपलीच गाठोडी सोडतो का त्यांच्या पुढे. मग म्हटलं नाही, हे तुलनात्मक नकोय मला त्यांचं आणि आपलं. मग हळूहळू ती मिटत गेली आणि टेबलवरच्या फोटो पर्यंत पोहोचली, आणि जेव्हा ती तिथे आणि त्या गीताने तिला एकदा नमस्कार करून मोकळी झाली तेव्हा त्या मुली मोकळ्या झाल्या. म्हणजे कथेतही का होईना किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही का होईना कुठेतरी एक ते वरच्या पिढीचं दडपण काहीसं या तरुण पिढीवरती असतं की काय म्हणतील किंवा काय सांगतील, आणि विशेषतः आत्ताची जी आणखी पुढची पिढी आहे त्यांना तर म्हणजे नकोच असतं. त्यांचं सुरुवातच अशी असते की बाबा तुमचं आम्हाला तुम्ही सांगू नका, पूर्वी तुम्ही काय केलं ते आम्हाला ते ऐकण्यात बिलकुल इंटरेस्ट नाहीये. आणि अशी काहीशी ती भावना जी असते जी आधीची तरुण पिढी बोलून नाही दाखवायची, पण कदाचित कुठेतरी मनातही तेच दर पिढ्यांचे असतात ते. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही जसं मांडलेलं आहे रंगनाथ पठारे सरांनी त्याचं कौतुक केलं. आता मला असं वाटतंय की कुठेतरी या लेखनामध्ये ती मोकळीक विशेषतः स्त्री लेखिकांची यायला लागलेली आहे, लेखनातली मोकळीक. पण तितकंसं व्यक्ती स्वातंत्र्य खरंच मिळतंय का लेखनामध्ये, किंवा त्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललाय का बघण्याचा? म्हणजे आपण विभावरी शिरूरकरांचं उदाहरण जर घेतलं तर त्यांच्या काळातल्या त्या पहिल्या बंडखोर लेखिका होत्या आणि ज्यांना नाव बदलून लिहावं लागलं होतं ते सगळं लिहिताना, ते मोकळेपणाने मांडताना ते प्रश्न. मग तसं काहीसं आज शिथिल झालंय का? म्हणजे काही लेखिका लागलेत ना आता मोकळेपणाने, पुष्कळ लागलेले, पण पुन्हा मला थोडासा असा एक विचार पडतो बरं का की फक्त लैंगिक स्वातंत्र्याबद्दल लिहिणं धीटपणे म्हणजेच काही सर्व आहे का. तर म्हणजे तेवढंच एक नाही, म्हणजे तो त्याच्या अनुषंगाने आयुष्यात येणारे काही प्रश्न. पण मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की स्त्रिया जेव्हा लिहायला लागल्या ना तेव्हा कथेमध्ये न येणारे खूप विषय आहेत, कारण तोपर्यंत खूप मर्यादित होते. म्हणजे
तारुण्यातले बरोबर. म्हणजे काय म्हणूयात मुलगा मुलगी कुठेतरी विवाहाशीच येऊन थांबणं किंवा त्यातलं थोडेसे म्हणजे तरीही ते बदलायला लागलेले होते. म्हणजे शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकर किंवा गंगाधर काटगिळांचं पुन्हा शहरी मध्यमवर्गीय होते तरी. पण मला असं वाटतं की जेव्हा स्त्रिया लिहायला लागल्या ना, मग तेव्हा मैत्रिणी मैत्रिणी, मुलगा आणि आई, मुलगी आणि आई, हं, असे विषय किंवा म्हणजे विषयांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी पण व्यक्त व्हायला लागली. त्यामुळे नुसतंच धीटपणे लिहिणं म्हणजे स्त्रीवादी लिहिणं असं नाही. स्त्रीचं एक वेगळं परिप्रेक्ष्य म्हणजे त्याच्या आधी ती अजिबातच घाबरतच होती विभावरींच्या काळामध्ये म्हटलं तर. म्हणजे कथेमधून लिहायचं तरी सुद्धा म्हणजे त्याच्या आधी खरं ताराबाई शिंदेंनी खूपच जोरदार आघात केलेला होता. पण कथेमधून लिहायचं तरी सुद्धा हे लिहायला निचकत होते. आणि तेव्हा समाज आणखीन म्हणत होते की लिहिणारी स्त्री नसेलच म्हणून, नाही का. तशी वेळ आता नाही राहिलेली. पण मला अजून एक प्रश्न थोडासा ह्याच्याहून वेगळा असा पडतो की स्त्रिया लिहितात तेव्हा त्यांचं लेखन पुरुष वाचतात का मनापासून? किती वाचतात का हे बायकांचंच आहे म्हणून अजून सुद्धा सोडून देतात? हे एक खूप विशेष. म्हणून मला माझ्या रेणूच्या आईला जेव्हा प्रतिसाद चांगला मिळाला आणि तो त्यावेळेला अवधूत पराळकरांचा मला छोटंसं पत्र आलं. मुकुंद टाकसाळ्यांनी फोन करून सांगितलं की फार बेचैन झालो मी ती वाचून म्हणून. म्हणजे विद्याताई विजयाबाईंचं तर स्वाभाविक मी समजेन. पण म्हणजे विचार करणारे पुरुष जेव्हा त्याच्याकडे गंभीरपणे बघायला लागले तेव्हा मला ते खूप बरं वाटलं की अरे हा प्रतिसाद चांगला आहे बरं का. किंवा तर कोणी असं तुम्हाला आवडलेली कथा. तर त्याला नांदेड पासून जेव्हा मधुकर धर्मापुरीकरांपासून जेव्हा प्रतिसाद आले तेव्हा बरं वाटतं. म्हणजे ही कथा काही स्त्रीची आणि स्त्रीसाठी नाहीये ना, नाही, ती सगळ्यांसाठी आहे. तर असं एक पाहिलं जावं असं वाटतं. बरोबर. समाजामध्ये असणारे जे प्रश्न आहेत ते स्त्रियांचे असो किंवा पुरुषांचे असो ते सगळ्या समाजाचे प्रश्न असतात आणि त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघितलं जावं हीच लेखकाची इच्छा असते. तो लेखक स्त्री असो किंवा पुरुष असो आणि ते तितक्याच गांभीर्यतेने घेतलं जावं सगळ्यांकडनं अशीच साधारण अपेक्षा असते. आता तुम्ही काही उदाहरणं सांगितली की ज्यांच्याकडनं तुम्हाला पत्र आले किंवा हे आलं, असे सामान्य वाचकांमधनं तुम्हाला कसे काही अभिप्राय आले की ज्यांनी ती कथा वाचून तुम्हाला आवर्जून अभिप्राय कळवले? नाही, एक तर ना आता इतकं मोबाईल इतकं खूप सहज मिळतं त्यामुळे इतक्या पटापट असं नाही. पण मला खूप जणांनंतर म्हणजे भेटल्यानंतर काही ना काही निमित्ताने भेटल्यावर मग माझ्या असं लक्षात आलं की मी विशेषतः अनुष्टुप मधल्या कथांमुळे खूप पोहोचले बऱ्याच ठिकाणी. म्हणजे मग ते आता उल्लेख करताना आता हा संग्रह आल्यावर मला त्या दिवशी संतोष पद्माकर ते कवी तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवला की तुमचं परिग्रह जगतानातल्या कथा आठवल्या बरं का या निमित्ताने. किंवा दासू वैद्य एका समारंभात भेटले तेव्हा म्हणाले मला की तुमच्या त्या कथांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं मॅडम त्यावेळेला. पण म्हणजे त्या क्षणी लगेच मिळाले असं नाही, पण आवडलेल्या होत्या कथा हे आणि इतक्या काळानंतरही त्या लक्षात होत्या हे सगळं हे मला जरा आवर्जून ते सांगणं. आणि हे प्रश्नच असे नसतात. तो प्रश्न असं म्हटलं ना की त्याला खूप ढोबळ रूप येतं आणि हे आंतरिक सुद्धा असतात कधीतरी. त्या गोष्टी असतात, नाती असतात, एकाच व्यक्तीच्या मनामध्ये चालणारे पण ते संघर्ष असतात. बदल घडवणं स्वतःमध्ये किंवा तुला म्हटलं तसं की करावंसं वाटतंय पण माझ्या मर्यादेत मी काही करू शकत नाही ह्याचा मला होणारा त्रास असतो. घुसमट असते असं पण खूप असू शकतं. आणि विशेषतः तुला म्हटलं तसं स्त्रियांच्या कथांमधून येणारं मला हे नातं तर खूप आवडतंय की आवडतंय म्हणजे अशा अर्थाने की हे बारकावे
त्या टिपू शकतायत की आईचं आणि मुलीचं नातं हे ना एक इतकं विरोधाचं आणि प्रेमाचं आहे ना, कितीच फार मोठी शत्रू असते मुलीची आणि असते ना. आणि आणि तिच्या इतकं प्रेम तर कुणावर नसतं. हो. तर हे मला वाटतं आशा बगेंच्या कथांमधनं दिसतंय. सानियाची एखाद दुसरी कथा वाचलेली आठवते का ते मला नाही. हिच्या प्रिया देवकरच्या कथांमधून दिसतं. माझी कथांमध्ये ते हो. येतं. मला ते जाणवतं कारण ते नातं फारच विचित्र असतं म्हणजे. हो, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा कौले उडालेल्या घरमधल्या बऱ्याचशा कथांमधनं ते आई मुलीचं नातं आलेलं आहे. या सगळ्या कथा लिहितानाच त्याच्याबरोबर तुम्ही समीक्षाही लिहित होतात. मग हे कथालेखन करताना एक समीक्षिका स्वतःमधली कशी काय सापडली तुम्हाला? नाही, समीक्षा म्हणजे पुन्हा मला वाटतं विद्यार्थ्यांना शिकवता ते आपोआप, कारण एक तर सैद्धांतिक समीक्षा पण शिकवत होते, काव्यशास्त्र शिकवत होते, साहित्यशास्त्र शिकवत होते, भाषाविज्ञान शिकवत होते. त्यामुळे आपोआपच ही एक सैद्धांतिक भूमिका तयार होतच होती. त्यामुळे साहित्याकडे बघताना अधिक डोळसपणे. आणि मला ना पहिल्यापासून मात्र एक सांगू का, की खूप छान लेक्चर ह्याचा अर्थ नुसतंच गुंगवून ठेवणारं लेक्चर असावं असं नाही वाटत. म्हणजे अनेक वेळेला काही व्याख्यानांच्या बाबतीत मी नेहमी म्हणते की काही व्याख्यानं आपल्याला 1.5-2 तास खिळवून ठेवतात, पण परत आल्यानंतर मला काय मिळालं तर मला वाटतं ते बुद्धी का बाल असतो ना, की त्याच्यात एवढीशी साखर असते आणि बाकी सगळं वेळ असतं. तर तसं नको, म्हणजे काहीतरी मला देता यावं. म्हणजे मी कदाचित माझ्या मुलांना एकच पुस्तक शिकवेन, पण त्यांना त्या पद्धतीच्या पुस्तकांकडे बघण्याची दृष्टी मला देता आली पाहिजे असं सारखं मनात असायचं. आणि त्याच्यामुळे कारण मला जे शिक्षक भेटलेले होते, मी नेहमीच आवर्जून ऋण मानते डॉक्टर वसू पाटलांचं किंवा डॉक्टर प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील, कविता त्यांचं. मला इंग्रजीचे प्रोफेसर होते, प्रोफेसर राव म्हणून. तर त्यांनी शिकवलेली सगळी पुस्तकं आणि मग नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्यांनी दिला. आम्हाला ज्युलियस सीझर एकच नाटक शिकवलं, पण संबंध नाटकाकडे कसं बघायचं. आणि तेव्हापासूनच्या आतापर्यंतच्या कदाचित मी तो पाश्चात्य नाट्य सिद्धांतावरचा माझा जो प्रश्न लेख तयार झाला तेव्हा मला सारखे रावसर आठवत राहिलेले होते. तर असे शिक्षक भेटले ना, त्याच्यामुळे मलाही वाटायचं. आणि मला दुसरं वाटायचं की माझी मुलं जी आहेत पालघरची, त्यांना शिक्षक चांगले मिळालेच पाहिजेत, कारण ती पालघर पासून मुंबईपर्यंत येऊ सुद्धा शकायची. म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय किंवा त्यांनी, आणि आमची लायब्ररी चांगली होती पालघरची. पण म्हणजे लायब्ररीमध्ये काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे हेही तर सांगायला लागतं. तर त्या ह्याच्यातून कुठेतरी माझ्यातली समीक्षक घडत होती. आणि मग केव्हा पहिला समीक्षा लेख असं नाही मला सांगता येणार, पण लिहित होते, अजून परत लिहित राहील. तुम्ही बोरिवली ते पालघर हा प्रवास, मुलांना शिकवणं, आणखीन त्यांच्याबरोबर काही उपक्रम करणं, स्वतःचं लेखन करणं आणि घर सांभाळणं, ही सगळी जी काय तारेवरची कसरत होती की तुम्ही नेमकी कशी काय केली? म्हणजे पहिली 12-13 वर्ष जरा माझी एकत्र कुटुंबामध्ये होती, सुरुवातीची वर्ष. त्यावेळेला माझं लेखन खूपच कमी झालं, मुली लहान होत्या माझ्याकडे. मग तेव्हा मला वाटतं माझं लेखन थांबलंच होतं. मग बोरिवली, तेव्हा आम्ही वसईला होतो. मग बोरिवलीला राहायला आल्यानंतर नेहमी पण माझ्याशी अशा कॉलेजच्या वयाच्या व्हायला लागलेल्या होत्या, म्हणजे शाळेमध्ये एक 8वी-10वी. आणि त्यांना कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की आईने केलं पाहिजे. म्हणजे त्या मला खूप, माझी मोठी मुलगी विशेषतः खूप मागे लागायची, अगं आई तू कर न, मग आम्ही अभ्यासाला बसतो, मग तू पण बस न. आणि तेव्हा नोकरीच्या दृष्टीने सुद्धा PhD गरजेची अट होती. पण मला असं आठवते की 10वी आणि 12वीला माझ्या दोघी मुली होत्या,
तेव्हा रात्रीच्या वेळेला त्या आणि मी आम्ही एकत्र अभ्यासाला बसायचो. वा. माझं PhD चालू होतं आणि एकीचं 10वी एकीचं 12वी. हो. पण मुलींनी खूप समजून घेतलं आणि त्यांना वाटायचं आईने करावं. त्यामुळे त्यांच्याबरोबर कविता वाचायचे मी कितीतरी. आम्ही त्या खरं इंग्रजी माध्यमाला होत्या, पण मराठी कविता आम्ही भरपूर वाचलेल्या आहेत त्या काळामध्ये. मला आठवत आहे कथा, म्हणजे मी वर्गामध्ये शिकवून आले ना की एक लेक्चर माझं तिथे असायचं. म्हणजे घरी शिक्षक असल्याचा हा एक खूप फायदा आहे की घरी बसल्या बसल्या लेक्चर ऐकायला मिळतं आणि नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळतं रोज. नाही, आणि त्या वाचायला लागल्या त्या पण मला त्यांच्या विषयातलं सांगायच्या ना. बरोबर बरोबर बरोबर. आता आपण हा नवरात्रोत्सव साजरा करतोय. 9 दिवस आता सगळीकडे देवीची पूजा केली जाते, सगळीकडे उत्सव साजरा केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींकडे एक स्त्री म्हणून तुम्ही कसं बघता? तुमचा दृष्टिकोन काय या सगळ्याकडे बघण्याचा? लहानपणी तर अर्थात याचा आनंदच असायचा सगळा, त्या विशेषतः कुमारिका म्हणून नटून थटून जायला जायचं. पण म्हणजे माझे 2-3 दृष्टिकोन मला वाटतं. असं एक मला असं म्हणायचं आहे की बायकांना पण आनंद साजरा करायचा हक्क आहे की या निमित्ताने जर त्या 9 दिवस काहीतरी छान छान साड्या नेसू आणि करू वगैरे करत असतील तर त्यांनी अवश्य तो आनंद घ्यावा. पण मला जे पोचतं आणि टोचतं ते असं की ज्या आपल्या समाज व्यवस्थेनी स्त्रीला तिच्या ह्या ज्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत, कुमारिका, सवाष्ण, त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असलेली म्हणजे पुत्रवती म्हणजे मूल असलेली हा एक भाग आणि त्याच्याही वरती पुत्रवती अशी असलेली. म्हणजे तर असं हे जे आहे ना हे आता बायकांनी पुसून टाकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्त्री शक्ती म्हणून जर तिच्याकडे बघता आहात तर ती खूप पूर्वी कमलाबाई देशपांडे म्हणजे नचिकेळकरांची मुलगी, त्यांना म्हणजे माझ्या हातकडनं विषयांतर होते थोडं, पण मला मुद्दाम सांगावं असं वाटतंय की त्यांना वैधव्य आलं 19व्या वर्षी. अर्थात वडिलांच्यामुळे त्या शिकल्या आणि कन्याशाळेच्या सातारच्या त्या प्राचार्या झाल्या. तर त्यांचे 2 प्रसंग त्यांच्या आत्मकथनातले खूप सुंदर आहेत. एक म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये काहीतरी कुणाची तरी मुंज होती, तर त्यावेळेला यांनी सगळी तयारी वगैरे करून दिली, पण मुंजीच्या वेळेला त्यांना तो काळ होता अर्थात 100 वर्षापूर्वीचा, जेव्हा मागे राहायला लागलं तेव्हा त्या फार बंडखोरी करू शकल्या नाहीत. पण त्यावेळेला त्यांचे उद्गार असेल की विधवा झालेल्या स्त्रीला तुम्ही फार तर दुर्दैवी माना, तुम्ही अशुभ का मानता. आणि नंतर त्या जेव्हा कन्याशाळेच्या प्राचार्या झाल्या तेव्हा एका कुठल्या तरी पीठाचे शंकराचार्य त्यांच्या शाळेत येणार होते, पण त्यांनी असं म्हटलं की म्हणजे विधवा स्त्री माझ्या समोर आलेली मला चालणार नाही. तेव्हा त्याच्या हातात अधिकार पण नव्हता, म्हणून त्यांनी त्यांना असं सांगितलं की मी शाळेचे प्राचार्य आहे आणि मी तर समोर येणार आणि हे मुलींनी स्त्रियांनी शिकावं, आत्मनिर्भर व्हावं म्हणून तर या शाळेचा खटाटोप आहे. जर आपल्याला चालत नसेल तर आपण माझ्या शाळेत नाही आलात तरी चालेल. तर असे विचार या बायकांनी तेव्हाही केलेले आहेत. आज आमच्या बायकांना एवढा विचार तर करता येतो ना, तेवढं त्यांनी विचारक्षम झालं पाहिजे. ह्या आनंदामध्ये आनंद, मी तुला म्हटलं तसं आनंद साजरा करण्याचा हक्क सगळ्यांना आहे. मग पुरुषांच्या ओल्या कोरड्या पार्ट्यांमध्ये तुम्ही करताच ना आनंद, म्हणजे बायका नवीन साड्या नेसून काय मोठा आनंद घेतात असं जर म्हणत असाल तर आम्ही हाही प्रश्न करू शकतो. तर आनंद साजरा करा, पण हे डोक्यातलं काढून टाका की सवाष्ण म्हणून, विधवा म्हणून, अमुक म्हणून. हा एक भाग झाला. दुसरं थोडंसं मग मी याच्यावरचं वाचायला लागले तेव्हा मला एक आणखीन असं लक्षात आलं की दुर्गा उत्सव असायला म्हणतात आणि दुर्गा हे साधारण 9 वर्षाच्या कन्येला म्हणतात. मग का असं मी जेव्हा विचार केला तेव्हा मला असं मनात आलं की या वेळेला शरीराच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, भावनेच्या दृष्टीने एक विकसित व्हायला आलेलं ते स्त्रीचं व्यक्तिमत्व असतं, नाही का.
म्हणून आपण त्याचं पूजन पूजन हा शब्द मला वाटतं आता टाळावा आपण. आणि म्हणजे मग त्याच्याऐवजी म्हणजे ह्या क्षमता तिच्या जर विकसित होत असतील तर त्यावेळेला त्या क्षमता अधिक विकसित करण्याच्यासाठी आम्ही तिला अधिक सक्षम करावं असं एक मला वाटतं आहे. आणखीन ह्याच्याकडे बघताना एक मला वाटतं मार्कंडेय पुराणामध्ये एक उल्लेख असा आलेला आहे की हे जी महिषासुर मर्दिनी आणि तिने शुंभ निशुंभ यांचा वध केला तर त्यावेळेला तिला अनेक देवांनी आपली आपली आयुध दिली असं एका कथेत सांगितलंय. आणि एके ठिकाणी म्हटलं जातं की आपापल्यातले अंश दिले. अगदी चंद्र सूर्य इंद्र वरुण भूमी ह्या सगळ्यांनी तिला आपले आपले अंश दिले. तर मला असं वाटतं आहे की आत्ताच आपण म्हटलं तसं की स्त्रीमध्ये शक्ती आहे आणि स्त्री पुरुषांच्या बरोबरीचे वगैरे वगैरे युक्तिवाद अनेक केले जात आहेत. पण जर ती सक्षम करायची असेल तर तिला म्हणजे चांगलं शिक्षण देणं, तिला चांगलं आरोग्य देणं, तिला एक व्यक्ती म्हणून तिचा सन्मान करणं. तर ही आयुध आपण तिला देऊयात की मग ती अधिक मग जे रामदासांचं समर्थ रामदासांचं एक आहे की म्हणजे एकनाथांनी सुद्धा तो मुस्लिम आमदानीच्या काळामध्ये दार उघड बया दार उघड म्हणून तिला आज हे केलेलं होतं. किंवा समर्थ रामदासांची बघ एक ओळ मी मुद्दाम दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. तर हे मूळ सामर्थ्य दाखवायला ती सिद्ध होईल पण तिला ही आयुध तिला दिली पाहिजेत असं मला या नवरात्राच्या निमित्ताने वाटतं की असं तिच्याकडे बघितलं जावं या उत्सवाकडे. बरोबर. एक असतं ना की स्त्री मुक्ती आणि स्त्रीवाद याच्यामध्ये खूप फरक आहे. स्त्री मुक्ती वेगळी आणि स्त्रीवाद वेगळा. आता तुम्ही जे सांगितलं की स्त्रियांबद्दलचा हा विचार जो आहे की मुळात स्त्रियांनी आधी स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट बाकीच्यांनी तिला तेवढंच एक व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तिच्या सगळ्या गोष्टींसाठी तिला आदर दिला पाहिजे. आणि स्त्रीमुक्ती आणि स्त्रीवाद ह्याच्यातला नेमका फरक काय ह्या निमित्ताने तुम्ही सांगावं असं मला वाटतं. कारण की बऱ्याचदा गल्लत होते की आपण फेमिनिझम असं म्हणतो आणि त्याच्या नावाखाली आजकाल वाटते ते गोष्टी केल्या जातात किंवा उगाच त्याच्याबद्दल वावडे उठवले जातात. पण नेमकं स्त्रीमुक्ती आणि स्त्रीवाद याच्यामध्ये काय फरक आहे हे या निमित्ताने सांगा. म्हणजे ह्या सगळ्या ज्या दुर्गा आहेत त्या कधीतरी अचानक पेटून उठतात तर त्यांना नेमका दिशा मिळेल त्यांना. नाही खरं म्हणजे हा खूपच मोठा विषय आहे. खूप थोडक्यात तिला म्हणायचं तर आपल्याकडे ना ज्या वेळेला विमेन्स लिबरेशन असं तिकडे म्हटलं जायला लागलं त्याला एक पर्यायी शब्द म्हणून आपल्याकडे स्त्री मुक्ती हा शब्द आधी रूढ झाला आणि त्यांनी ना सगळ्यांना एकदम बिचकवलं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कशाला मला वाटतं मी निवृत्तीपर्यंत सुद्धा अनेक वेळेला जेव्हा सेमिनार्सना जायचे ना तेव्हा या विषयावर बोलायला लागले म्हणजे स्त्रीवादी समीक्षेवर तरी सुद्धा म्हणजे विशेषतः पुण्या मुंबईच्या बाहेर अनेक वेळेला आधी हीच उत्तरं संपायची नाही प्रश्नोत्तर की तुम्हाला मुक्ती कोणापासून हवी आहे, संसारापासून हवी आहे का, पुरुषांपासून हवी आहे का. तर म्हणून मला वाटतं स्त्री मुक्ती ह्या शब्दाने डिस्कवलेला आहे. तर मुक्ती ह्याच्यापेक्षा म्हणजे स्त्रीला सक्षम व्हायचं आणि ते समाज व्यवस्थेच्या विरुद्धचा तिचा लढा होता. तिचा काही एका व्यक्तीविरुद्ध आणि पुरुषाच्या विरुद्धचा लढा नव्हता. आता स्त्रीवाद असं तू ज्याला म्हणते तो इझम आहे. इझम याचा अर्थ असा की ही एक राजकीय प्रणाली म्हणून स्वीकारली जाणं की स्त्रीला समानता मिळावी व्यक्ती म्हणून. म्हणजे वी आर डिफरंट बट वी आर इक्वल. म्हणजे आम्ही म्हणजे मला पुरुषांच्या बरोबरच व्हायचंय असा त्याचा अर्थ नाही. मग तुम्ही अमुक कराल का तमुक कराल का मग त्याच्यावर इतके काही अगदी अक्षरशः घाणेरडे युक्तिवाद सुद्धा केले गेले. तर असा त्याचा अर्थ नाहीये. याचा अर्थ की आम्हाला व्यक्ती म्हणून समानता द्या हाच त्याचा एक अर्थ आहे. आणि म्हणूनच मग तो एका बाजूने ताणला जातो. जेव्हा ताणलं जाऊन एकदा सोडलं की मग एकच हे आलं ना की तिथे मग तो मला वाटतं जरा समान यायला येईल. म्हणून म्हणजे मग आम्ही मुक्त आहोत असं म्हणत मग विविध स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार
असं म्हणून मी म्हटलं ना की विचारक्षमतेची खूप गरज आहे. आणि कारण एका सापळ्यातून ती सुटली की दुसऱ्या सापळ्यामध्ये अडकण्याचा संभव आहे. मला वाटतं म्हणून माझ्या त्या कथेमधली पण एक जण म्हणालेली की ट्रॅप्स आहेतच आपल्या भोवती, की म्हणून तिने आता विचार केला पाहिजे की मला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर स्वातंत्र्याच्या बरोबर जबाबदारी सुद्धा येते. मग ही जबाबदारी म्हणजे काय आहे, नाहीतर ती ढकलून सुद्धा मोकळी येत होतं. आणि मग अनेक वेळेला स्त्रियांना ते नको पण असायची जबाबदारी घ्यायला, म्हणजे वैचारिक सुद्धा नको असायची, विशेषतः वैचारिकच नको असायची. तर म्हणजे तुम्हाला जबाबदारी पण घेतली पाहिजे. तुम्हाला व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला ती जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि तुमच्यातल्या क्षमता वाढवल्या पाहिजे. तर त्या जर तुम्ही आणि ती संधी मिळावी, म्हणजे म्हणून मी तुला म्हटलं तसं स्त्रीमध्ये क्षमता आहे त्या तिला अधिक वाढवायची आणि त्या वापरण्याची ही तिला संधी मिळावी, हा मला वाटतं याचा माझ्या दृष्टीने एक अर्थ आहे. अर्थात त्याच्यात म्हणून मग स्त्रीवादामध्ये आणि स्त्री मुक्तीच्या या विचारामध्ये आपल्याकडे जेव्हा तो आला ना तेव्हा खूप चांगल्या अर्थाने जाती अंताशी त्याला जोडून घेतलं की म्हणजे सगळ्याच वंचित समाज म्हणजे स्त्री पण वंचित आहे म्हणून फक्त जो पाश्चात्य विचार आपल्याकडे आले ना ते घुसळण होऊन आले आणि हे एका परीने चांगलं झालं. त्यामुळे तर हे खूप चांगलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच वंचितांशी जर जोडून घेतलं म्हणून फक्त तो जसा तिथे व्हाईट फेमिनिझम आला तसं इथे फक्त मध्यमवर्गीय स्त्रीवाद असा नकोय आम्हाला. आणि नात्यांमध्ये तर घुसळण होणार, मी म्हटलं तशा नव्या मुली नवे प्रश्न निर्माण करणार, त्या सगळं डोळे झाकून नाही स्वीकारणार, त्या प्रश्न करतायत आम्हाला आणि मग त्याची आम्हाला उत्तर जर आणि नाही देता आली तर का येत नाही येत उत्तर देता ह्याचाही विचार करायला लागणार आहे. नाहीतर त्याचं समर्थन करायचं तर पुन्हा अभ्यास करायला लागणार आहे. कारण त्याच्यामागे काय विचार आहे. त्यामुळे ही सगळी अशी सोपी नसतात ग, म्हणजे सासू आणि सून असं उभं करणं नाही. मग इथे मला नेहमी मनात येतं की अरे तुम्ही सासू आणि सून हे द्वंद्व उभं करता, इथे त्या मुलाची काही भूमिका नाहीये का? तो कुणाचा तरी मुलगा आहे आणि कुणाला तरी दुसऱ्या घरातनं तो घेऊन आलेला आहे, तेव्हा दोघींना त्याच्यामुळे त्या एकत्र आलेले आहेत, तेव्हा आईला आईच्या ठिकाणी योग्य त्या तऱ्हेने सन्मान देऊन ठेवणं आणि आपण जिला हाताला धरून आणलेलं आहे तिलाही तिचा योग्य हे देणं. नाहीतर तो आणून आपल्या घरात दोघी म्हणजे त्यांना सोडतो आणि आपण नामानिराळा राहतो. तर नाही, त्याची भूमिका आहे इथे. हे असे अनेक विचार याच्यामध्ये मला वाटतं आपल्याला करायला लागतील. बरोबर. प्रतिभाताई, खरंच आज तुम्ही या निमित्ताने आम्हाला एक वेगळा विचार दिलेला आहे. म्हणजे नवरात्र म्हटलं की आपण 9 दिवस फक्त तो देवीचा उत्सव करतो, छान छान साड्या नेसतो रंगीबेरंगी आणि मिरवतो, पण त्याच्याबरोबर असे हे चांगले विचार देखील जर आपण आपल्यामध्ये रुजवले तर मला असं वाटतं ही नवरात्र नसेल, मग ते सगळ्याच रात्री या सगळ्यांच्या असतील. म्हणजे असे दिवस कायम आपण खूप अभिमानाने आणि समानतेने खऱ्या अर्थाने जगू. याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून सगळ्यांना समानता असेल, मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेदभावच काहीसा नाही होणार असं आपण आशा करूयात या निमित्ताने. आणि तुमचे खरंच मनपूर्वक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिलीत, आमच्याशी इतक्या छान गप्पा, मला तेवढे छान विचार आम्हाला या निमित्ताने ऐकायला मिळाले. कारण आत्ताच्या जे पिढीला आधीचे जे विचार आहेत ते असं ऐकायला मिळणं आणि तेही अशा एका लेखिकेचे, एका समीक्षेचे, जिचं खूप मोठं योगदान मराठी साहित्यामध्ये आहे. खरंच तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हा तरुण मुलांशी या निमित्ताने मला बोलायला मिळालं आणि तुम्ही चांगले प्रश्न विचारले, त्या निमित्ताने मला व्यक्त होता आला. धन्यवाद. मंडळी, उद्या आपण पुन्हा भेटूया वेगळ्या भागामध्ये वेगळ्या दुर्गेसह. तोपर्यंत तुम्ही विसरू नका मनदर्पण या आमच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला.